नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। पीक विमा अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय। नंदुरबारमध्ये 2000 गायींचे वितरण करणार मंत्री गावितांची माहिती। राज्यात उन्हाचा चटका वाढला, बाजारात उन्हाळ कांद्याची आवक सुरू, तुरीला मिळतोय चांगला दर। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे। राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडचणी दूर करून योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती। या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेदम आणि कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तर बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला। तसंच आधार लिंक अथवा इतर कारणामुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे। आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील जळगाव अक्कलकोट तालुक्यात 2000 गायींचे वितरण करण्यात येणार आहे। तसंच आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी या दोन्ही तालुक्यात सुमारे 8.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे। तसंच आदिवासी भागातील सर्व रस्ते जून अखेरपर्यंत पूर्णत्वास येतील। या रस्त्यांच्या माध्यमातून शाळा, रुग्णालय, तालुका मुख्यालय, अंगणवाड्या, आश्रमशाळा भेट रस्त्यांची जोडली जाणार आहे। त्यामुळे दळणवळण या भागातील उद्योग व्यवसायांना भरभराटीसह चालना मिळणार आहे। त्यात दुधाळ गायींचे वाटप केल्याने दुग्ध व्यवसाय भरभराटीस येणार आहे। तसंच वनपट्टेधारकांनाही शेळ्यांचेही वितरण करण्यात येणार आहे। जळगाव अक्कलकोट तालुक्यात आमचूरवर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी 3000 महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे। त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीचे वितरण करण्यात आले आहे, असेही मंत्री गावित यांनी म्हणाले। मागील 2 दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यानंतर वातावरणात बदल झाला असून उन्हाचा झटका वाढला आहे। तसंच ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे। काल मंगळवारी परभणी येथे राज्यातील उच्चांकी 35° तापमानाची नोंद करण्यात आली, तर अनेक ठिकाणी कमाल तापमान 34° होते। तर किनारपट्टी भागामध्ये हवेची आर्द्रता अधिक असेल, ज्यामुळे उष्णतेचा दाह अधिक जाणवणार आहे। तसंच मराठवाडा आणि विदर्भात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण आता सध्या पाहायला मिळत आहे। कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। त्यात आता उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे। तर या कांद्याला सरासरी 1100 ते 1200 रुपयांचा दर मिळतोय। तर काल मंगळवारी राज्यभरात कांद्याची 2,48,272 क्विंटल कांद्याची आवक झाली। तर या कांद्याला सरासरी 1100 ते 1200 रुपयांचा दर मिळाला। तर उन्हाळा कांद्याची साठवण क्षमता जास्त दिवस नसते, यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची साठवण करता येत नाही। यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात कांदा विकावा लागतो। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। तुरीचे भाव अद्यापही कायम आहेत। सध्या बाजार समितीत तुरीची आवक सुरू आहे। तर सध्या तुरीला देशात 9500 ते 10300 रुपयांचा भाव मिळत आहे। हा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे। यंदा केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव 7000 रुपये जाहीर केला आहे। पण यंदा तुरीचे उत्पादन कमी असल्यामुळे आणि आयात कमी होत असल्याने देशांतर्गत तुरीला चांगला दर मिळत आहे। काल मंगळवारी राज्यातील बाजार समितीत 56,413 क्विंटल तुरीची आवक झाली। तर या तुरीला देखील चांगला दर मिळाला। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू आहे। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कृषी बाबतची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक व शेअर पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।